हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे वसुबारसं आणि तुम्हा सर्वांना वसुबारसेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीच्या पण ना तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता ना सकाळच्या 6 वाजलेले आहेत आणि मी सकाळी पहाटे लवकरच उठलेली होती. आज वसुबारसा आहे तर पहिल्यांदा आपल्याला पूजा वगैरे करायचं आहे. तर ही पूजा ना वसुबारसेची पूजा सायंकाळी करतात. आणि आता मी पहिल्यांदा म्हटलं दारात रांगोळी सडा वगैरे काढून घेऊया. आणि छान इथे ना मी दारामध्ये ना रांगोळी वगैरे काढायला घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय वसुबारसेची ना छोटीशी अशी मी दारात ना रांगोळी काढलेली आहे. तेवढी काही मला जास्त अशी रांगोळी जमत नाही, तरी पण मी थोडी का होईना रांगोळी काढलेली आहे. आणि नंतर नाही तर मी उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेतलं आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं बरं का हळदीचं लेपन केल्यानंतर. कारण आजच्यापासूनच ना आपल्या दिवाळीला ना सुरुवात होते. आज आहे पहिला दिवस दिवाळीचा, म्हणजे पहिला दिवस म्हणजे वसुबारसेचा पहिला दिवस. आजपासूनच आपल्या दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आणि ते बघा मी छान अशी ना दारामध्ये छोटीशी रांगोळ काढून घेतली आणि हळदीचं लेपन केलं. आणि उंबरठ्याला ना छान अशी फुले वगैरे वाहून घेतली आणि नमस्कार केला. आणि सकाळ सकाळना असं उंबरठ्यात हळदीचं लेपन केलं ना खरंच मनाला इतकं छान आणि प्रसन्न वाटतं. आणि आपला दिवस ना एनर्जी ना इतकी अशी पॉझिटिव्ह जाते ना, खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि तुम्ही पाहू शकताय बरं का, मी ते ना उंबरठ्याजवळ पण छोटीशी का रांगोळी काढलेली आहे. आणि आता ना स्वस्तिकाची फुले निघाली नव्हती जास्तीचे, म्हणून मी ते ना उंबरठ्यावर ना जास्वंदीची फुले वगैरे वाहून घेतली. आणि धूप दीप आरती वगैरे करून घेतलं उंबरठ्याला सुद्धा. आणि आता ना मी किचनमध्ये आलेली आहे. तर पहिल्यांदा म्हटलं स्वयंपाक वगैरे बनवूया, कारण वसुबारसेची पूजा तर आपल्याला सायंकाळी करायची आहे. आणि त्याने मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहे. स्वयंपाक बनावं म्हटलं पहिल्यांदा, आणि नंतर ना बाकीची जी काही कामं आहेत आणि फराळाचं पण बनवायचं आहे ते सुद्धा मी नंतर बनवूया म्हटलं. आणि पहिल्यांदा इथे मी कणिक वगैरे म्हणून घेतली. नाही थोडीच कणिक म्हणलेली होती, कारण कालच्या ना बाजरीची भाकरी आणि भाकरीसुद्धा बनवल्या होत्या ज्वारीच्या वगैरे. आणि त्याने मी थोडीच ना शेंगदाण्याची आमटीसुद्धा बनवलेली आहे. आणि ते बघा ह्याची भाजी बनवली ढोबळी मिरची, कारण माझा आईचा उपवास आहे. आम्ही वसुबारसेचा उपवास आहे म्हणून इथे ना मी थोड्याच प्रमाणामध्ये ना भाज्या बनवलेल्या आहेत. आणि इथे ना नंतर इथे छान अशी ना देवपूजा वगैरे केलेली आहे. आणि ते बघा छान ना असा का सकाळना धुपाचा सुगंध ना घरामध्ये दरवळले की नाही, ते खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि असं देवाचं ना खूप म्हणजे मला खूप असं भारी वाटलं बरं का. आणि नंतर ना तुम्हाला मी सायंकाळी भेटलेले आहे, तर इथे ना वसुबारसेची पूजा करायला घेतलेली आहे. तर आता इथे बघा वसुबारसेच्या पूजेनिमित्तानं गाय वासरूची मूर्ती आहे आणि ते पण घेतलेलं आहे मी. फुले घेतलेत आणि काही फळंसुद्धा, एकच फळ होतं माझ्याकडं सफरचंदाचं आणि सीताफळ आपल्याच बागेतले. आणि 5 इथे ना मी पणत्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आणि रांगोळी विड्याचं पान आणि चंदन घेतलेलं आहे. आणि अगरबत्ती तांदूळ आणि समईसुद्धा घेतलेले आहेत मी. आणि गणपती आपल्याला पूजेची पहिली सुरुवात म्हणजे या गणपतीपासून करावी लागते. आणि ते बघा मी आरतीचं ताटसुद्धा मी घेतलेलं आहे. आणि घंटानाद आणि कलश छोटासा आणि दूध घेतलेलं आहे पंचामृत वगैरे. आणि आता चला छान असा आपल्याला पूजा करण्यासाठी बारशाच्या काय काय लागते मी ते सर्व इथं घेतलं. आणि काल फुले आणली होती छान अशी शेवंतीची, काही पांढरी काही पिवळी आणि गुलाबाची फुलंसुद्धा आणलेली आहेत. आणि हे आहे मी वस्त्र घेतलेलं आहे याचं लाल कलरचं, ते कालच आणलेलं आहे नवीन, माझ्याकडं नव्हतं ते. आणि मखाने घेतलेले आहेत आणि खडीसाखर आणि वस्त्रमाळ आहे आणि श्रीकृष्णाचा ड्रेस आहे आणि गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे नैवेद्यासाठी. आणि त्यानं मी पहिल्यांदा ना सकाळी फरशी वगैरे स्वच्छ करून घेतली आणि झाडू वगैरे पूर्ण मारून घेतलेला आहे, स्वच्छ झालं. आणि आपल्याला कुठलीही पूजा म्हटली की नाही पहिले आपल्याला झाड लोट कचरा वगैरे सर्व काढून फरशी वगैरे पुसूनच आपल्याला ना कुठल्याही पूजेची सुरुवात करायची असते. तर इथे ना मी गाय वासरूची मूर्ती घेतलेली आहे. आणि पहिल्यांदा वस्त्र अंतरलं, खूप म्हणजे खूप छान आहे बरं का वस्त्र, हे माझ्याकडं नव्हतं, मी कालच आणलेलं आहे, 80 रुपयाला पडलेलं आहे वस्त्र. आणि खूप छान वाटलं म्हणजे चौरंगावरती अंतरल्यानंतर. आणि ते ना मी गाय वासरूला पण स्वच्छ असा अभिषेक वगैरे केला आणि स्नान पण घातलेलं आहे. आणि नंतर इथे पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पाची पूजा करावं म्हटलं, गणपती बाप्पांना पण आंघोळ वगैरे घातली आणि छान त्याला पण ना
अष्टगंध वगैरे वाहिलं आणि विड्याच्या पानावरती ठेवून दिलं. आणि नंतर इथे बघा मी बाळकृष्णाला सुद्धा घेतलेला आहे, कारण बाळकृष्णाची सुद्धा पूजा करतातच. आणि बाळकृष्णाचा ड्रेस पण घातला मी बाळकृष्णाला. आणि गाय वासरूचं ना एक छोटी मूर्ती सुद्धा आहे आमच्या देवाऱ्यामध्ये, ते पण घेतलेलं आहे मी पूजा करण्यासाठी. आणि बाळकृष्णाचे काही अलंकार पण होते माझ्याकडे, ते सुद्धा मी अलंकार घातले बाळकृष्णाला. आणि वसुबारसं या सणाने ना दिवाळीला सुरुवात होते. तर वसुबारसेच्या दिवशी ना या दिवशी गाय वासराची पूजा करतात आणि त्यांना गोडधोडाचा ना नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. आणि द्वादशीच्या दिवशी ना गाय आणि तिच्या वासराला अंघोळ घालून छान असं ना कपाळावर कुंकू वगैरे लावलं जातं. आणि यानंतर ना नवीन वस्त्रे घातले जातात आणि त्यांना फुलांचा हार पण घातला जातो गाय वासरांना आणि बाळकृष्णाला सुद्धा. आणि ते मी छान अशी ना शेवंतीची फुलं आणली होती, पिवळी, काही पांढरी, आणि गुलाबसुद्धा मी आणलं होतं. आणि सर्वांना छान येते ना गाय वासरांना मी फुले वगैरे अर्पण केली. आणि नंतर ना या मूर्तीला ना मी कुंकू हळद वगैरे लावून घेतलं. आणि शक्यतो सर्व स्त्रियांना या दिवशी उपवास वगैरे करतात आणि आपल्या मुलाबाळासाठी ना उपवास करतात वसुबारसेचं. आणि भरपूर संपत्ती लाभावे आणि आपल्या घराची भरभराट व्हावी आणि आपल्या मुलाला चांगलं आरोग्य मिळू दे म्हणून प्रत्येक स्त्रीना वसुबारसेची पूजा पण करतात आणि उपवाससुद्धा करतात बरं का. अनेक ठिकाणी स्त्रिया उपवास करून ना सायंकाळी ना बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगा, राळ्याचा भात, उसळ म्हणून उपवास सोडत असतात. आणि ते मी ना नैवेद्यासाठी मखाना घेतलेला आहे आणि खडीसाखरसुद्धा घेतलेला आहे आणि गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य पण आहे. आणि फळामध्ये ना एक सफरचंद घेतलं आणि सीताफळ घेतलेलं आहे. आणि आपल्या बागेतली थोडीशी फुले होती, ती पण मी फुले घेतलेली आहे. आणि नंतर नाही ते मी चौरंगावरती छान असे ना वसुबारसेची पूजा केली. आणि नंतर मी अजून एक ना पाठ हातरून घेतलेला आहे, कारण पाठावरती अजून मला समय वगैरे लावायचे आहेत. आणि उतरंड पण घेतलेत मी, छान येते ना उतरंडाची पूजा पण करून घेतली. आणि नंतर नाही ते विड्याचं पान वगैरे ठेवून मी आरतीचं ताट पण सजवायला घेतलेलं आहे. आणि पंत्यामध्ये ना तेल वगैरे ओतून घेतलं, कारण आज ना 12 पंत्या लावतात, 12 दिवे लावले जातात. वसुबारसेच्या दिवशी ना 12 दिवे लावायचे असतात. आणि ते बघा मी छान येते ना माझी वसुबारसेची पूजा वगैरे झाली. आणि वसुबारसेची पूजा झाल्यानंतर मी सर्वात शेवटी ना रांगोळी पण काढायला घेतलेली आहे. तर आणि आपण ना घरीसुद्धा ही पूजा करायची. काही जणांना ना कोणाकोणाच्या घरी प्रत्यक्ष गाय असते, त्यांनी त्या गायीची पूजा करून ना त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य पण करायचा असतो. आणि आमच्याकडे गाय नव्हती म्हणून मी अशी ना मूर्ती वगैरे ठेवून आपण अशी छानशी अशी पूजा करायची आहे. आणि बाळकृष्णाची पण मी इथे पूजा केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय इथे ना माझी पूजा संपन्न झाली. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना गाईला ना खूप म्हणजे खूप पवित्र मानलं जातं आणि गाईला गोमाता मानलं जातं. त्यामुळे ना प्रत्येक स्त्रीनं आपल्या मुलाबाळासाठी ही पूजा करायची आहे. आणि वसुबारसेची पूजा ना या दिवसापासूनच आपल्या दिवाळीला सुरुवात होते. तर ही पूजा ना आपण सायंकाळी करायची आहे. आणि मी इथे ना सायंकाळी पूजा केली. आणि ज्यावेळी ना देव दानव समुद्र मंथन झाले, त्या प्रकारच्या कामधेनूची त्या दिवशी ना उत्पत्ती झाली. आणि नंदाधेनूची ना कामधेनू आहे आणि हे व्रत केलं जातं. आणि सर्व पूजा केल्यानंतर ना गायला नैवेद्य पण दाखवायचं आहे. आणि ते बघा मी पूजा वगैरे झाली आणि छान असं वाटलं. आणि धूप दीप आरती वगैरे करून घेतली वसुबारसेच्या निमित्ताने. आणि आई आणि मी दोघी म्हणून छान अशी ना आरती वगैरे केलो. आणि नंतर नाही ते मी परत ना समय वगैरे लावून घेतले. आणि नैवेद्यामध्ये ना गवारची शेंग वगैरे बनवायची होती आणि ते सुद्धा मी बनवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि ते बघा मी छान अशी ना वसुबारसेचं रांगोळी काढलेली आहे छोटीशी. आणि ते मी अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे. आणि पूजा तरी ऑलरेडी सकाळी झाली. आणि ते बघा मी वस्त्रमाळसुद्धा अर्पण केलेली आहे गाय वासरांना, गणपती बाप्पांना आणि बाळकृष्णाला सुद्धा. आणि उतरंडाची पूजा केल्यानं खरंच खूप छान वाटतं. आणि उतरंड तरी तुम्हाला माहितीच आहे की मी फक्त पौर्णिमेला त्याच्यातलं धान्य बदलून आणि धान्य ठेवत असते. आणि नंतर इथे मी आरती वगैरे करून घेतली. आणि घरामध्ये ना असं वसुबारसेचं पूजा म्हणा आणि कुठलीही पूजा असू दे, आपल्याला इतकं छान आणि समाधान वाटत असतं. आणि नंतर इथे मी गवारीची शेंग बनवायला घेतलेली आहे. गवारी स्वच्छ निवडून धुवून घेतली आणि त्याला थोडंसं हलकंसं भाजून घेतलं. आणि नंतर ना जिरे टाकून लसूण आणि कोथिंबीर ना ॲड केलेली आहे. आणि लसूण आणि कोथिंबीर परतल्यानंतर ना मी गवारी भाजून घेतली होती ना, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली अजून भाजल्यानंतर. आणि ती फोडणीमध्ये टाकले. आणि नंतर ना काळा मसाला टाकला आणि थोडंसं ब्याडगी तिखट टाकलं. आणि नंतर थोडंसं परतून घेऊ 1-2 मिनटासाठी. आणि नंतर मी इथं
चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि छान असं ना चमचमीत असं ना आपला गवारीची शेंग तयार झालेली आहे आणि खूप छान लागते बरं का गरमागरम भाकरीबरोबर. आणि ते ना आई बनवतात बाजरीच्या भाकरी. आईच बनवतात बरं का नेहमी बाजरीच्या भाकरी बाहेर चुलीवरती बनवायला घेतलेल्या आहेत. आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय सोलापुरी अशी फेमस असलेली ना बाजरीची भाकरी ना आईने खूप छान अशा ना पातळ अशा बाजरीची भाकरी बनवलेल्या आहेत. आणि आता चला इथे बघा आजी पण ना कांदा चिरायला घेतलेला आहे. भरपूर कांदा चिरलेला आहे कारण वाळत वगैरे टाकलं चिवडाला वगैरे होतं म्हणून ना आजीने छान तिथं कांदा वगैरे चिरून घेतला. आणि इथे मी माझी देवपूजा वगैरे झाली आणि छान इथे ना वसुबारशीची पूजा झाली. आणि इथे ना मी नैवेद्यासाठी ना बाजरीची भाकरी आणि गवारची शेंगचा ना नैवेद्य असतो आज वसुबारशेला. आणि मी तिथं पण नैवेद्य वगैरे दाखवला. आणि इथे बघा आव्हानचं चाललेलं आहे गडबड. तर दिवाळीचीच चालू झाली आजपासून म्हणून इथे बघा आहो ना लाईटी माळा वगैरे सोडता येते टेरेसवरती. आणि इथे माझं चाललेलं आहे दिवे लावणे पण ते वगैरे आज वसुबारचं आणि आज ना 12 दिवे लावले जातात म्हणून मी इथे ना छान अशा ना पंत्या वगैरे लावून घेतल्या आणि सर्वीकडनं पंत्या वगैरे ठेवल्या. कारण शौर्याची ना खूप म्हणजे खूप गडबड होती. मम्मा मला फटाके लावू दे, हे लावू दे, ते लावू दे. मुलांना कसं फटाके म्हटलं ना लहानापासून ते मोठ्यापर्यंत ना सर्वांना आवडतात बरं का फटाके. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी छान असं ना गेटच्या समोर ना रांगोळीत पण ना मी एक पंती ठेवून दिली दिवे वगैरे. आणि छान बघा इथे लाईटिंग माळा लावल्यानंतर ना खरंच खूप छान वाटतं. आहोने ना दुपारी सर्व ना लाईटिंग माळा वगैरे सोडले आणि इथे ना छान असं ना सर्वीकडे ना दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत. आणि इथे शौर्याचा आग्रह होता मम्मा मला फुलभाज्या वगैरे लावून दे म्हणून नाही ते मी शौर्याला फुलभाज्या वगैरे लावून देत होते. आणि खरंच आजचा वसुबारसेचा दिवस ना इतकं छान आणि आजच्यापासून दिवाळीला सुरुवात होते म्हटले की नाही सगळीकडे आनंदाचं वातावरण. आणि आम्ही ते ना फटाके वगैरे उडवलो अगरबत्ती म्हणजे फुलभाज्या वगैरे ना सर्व लावून झालं. आणि शौर्य खूप दमलेला होता कारण त्याची तब्येत पण थोडीशी बरी नव्हती ना. शौर्याला सकाळी हॉस्पिटलमध्ये नेऊन आलं त्याला सलाईन वगैरे लावून झाल्या आणि 3 दिवस कोर्स सांगितलेत शौर्याला सलाईन लावण्यासाठी. मग आल्यानंतर ना त्याला थोडंसं हातपाय वगैरे तोंड धुणं फ्रेश होऊन ना त्याला फटाके वगैरे उडवायचे होते. मी लांबूनच थोडीशी त्याची काळजी घेत ना फटाके वगैरे लावले आणि शौर्याला आणि आव्हानांना जेवायला दिलं. आणि मी सुद्धा इथे ना ताट वाढून घेतलेलं आहे. सकाळपासून उपास होता म्हटलं आता चला छानपैकी असं गरमागरम बाजरीची भाकरी आणि गवारची शेंग खाऊया. आणि मला बाजरीची भाकरी गरम आवडते बरं का खायला आणि गवारची शेंगसुद्धा होती गरमागरम. चला आता छानपैकी ना आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून घेतो. आणि सकाळपासून छान वाटलं बरं का. दिवाळी म्हटले की नाही खरंच इतका उत्साह आणि प्रत्येकांच्या घरी दिवे आकाशकंदील आणि लाईटी माळा सोडलेल्या असतात आणि खरंच खूप छान वाटलं. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला वसुबारशीची पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला